brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बघा साहिल, मला वाटतं की जे शिंदेना बिहारपेक्षा जे सिग्नल मोठं पाहिजे, आपण बघायला पाहिजे की रामदास आठवले आज बीजेपीच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. हो. तर मला माहिती आहे त्यांच्या पक्षाचं काय होणार. हो. म्हणजे असं आहे की ते रामदास आठवले जरी का ते रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष असले, त्यांचा पक्ष असला तरी ते बीजेपीच्या तिकीटवरती आणि सिम्बलवरती निवडून येणार आहे, जे मला कळलं एकूण. जर बीजेपी हे पहिल्यांदा होत आहे, तर बीजेपी मला नाही वाटत की कोणाला म्हणजे वेगळं कोणाला ग्रो करू देते. तर त्यामुळे हे महाराष्ट्रात म्हणजे तर शिंदेनाही हे सिग्नल क्लिअर आहे की तुम्ही काही ठीक आहे, जर आता बीजेपीचं जर ताकद अशी वाढत राहिली तर उद्या शिंदेनाही त्रास होणार आहे. हे असं नाहीये की म्हणजे रामदास आठवले जर आज बीजेपीच्या जागेवर जातात. मला नाही माहिती की साहिल गेल्या वेळी जेव्हा ते निवडून आले होते ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते की नाही. ही गोष्ट तुम्ही चांगली योग्य तुम्ही हे करताय. आणि जर आपल्याकडे असतील गेल्या वेळची यादी आणि यावेळची यादी, तर आपण जरा स्क्रीनवर दाखवूया ती. यावेळच्या यादीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये रामदास आठवलेंचा उल्लेख आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भाजपकडे 4 उमेदवार निवडून आणण्या एवढी मतच नाही आहेत. भारतीय जनता पार्टी कम्फर्टेबली 37चा कोटा आहे महाराष्ट्रामध्ये, कम्फर्टेबली 3 उमेदवार निवडून पाठवू शकते आणि त्याच्यानंतर 17 मतं त्यांच्याकडे एक्स्ट्रा राहतात. एकनाथ शिंदे कम्फर्टेबली 1 उमेदवार निवडून पाठवू शकतात आणि त्यानंतर 20 मतं त्यांच्याकडे एक्स्ट्रा राहतात ऑलमोस्ट. तर त्या 20 आणि 17 या मतांच्या जोरावरती रामदास आठवले जाणार आहेत. आणि ते जाणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर, कारण भाजपच्या यादीमध्ये रामदास आठवलेंचं नाव आहे. गेल्या वेळेस म्हणजे 2020 मध्ये ज्यावेळेस रामदास आठवले भाजपच्या तिकिटावरती म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावरती राज्यसभेत गेले होते, त्यावेळेस सहयोगी पक्ष असं स्पेसिफिकली त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं होतं. आणि राज्यसभेच्या वेबसाईटवरती रामदास आठवले यांच्या नावासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असं स्पेसिफिकली मेन्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ते भाजपचे सदस्य नाही आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्यसभेमध्ये, पण आता मात्र ते भाजपचे सदस्य कदाचित त्याच्यामध्ये असू शकतात. मिलिंदजी, म्हणजे साहिल हा गिळला ना पक्ष. जर ते पहिले रिपब्लिकन पार्टीचे होते आणि आज जर ते बीजेपीच्या आता ते सपोर्टने नाही जाणार, तुम्ही म्हणाला जसं त्यांचे सहयोगी पक्ष होता किंवा त्यांच्या समर्थनाने जात होती, तर आता जर ते त्यांनी आता जर आपण म्हटलं की ते रिपब्लिकन पार्टीच्या याच्यावरती जातील सिम्बलवरती, तर संपलं ना. म्हणजे मग हा छोटा पक्ष आहे म्हणा, त्यांचे तर कोणी आमदार वगैरे नव्हते, पण तरी त्या पक्षाला गिळलं एका प्रकारे. त्यांच्यावरती त्यांनी एका म्हणजे निवडून देतात तेवढंच त्यांच्यावरती दया केली आहे. पण त्यांनी म्हणजे ही तर अट ठेवलीच ना की तुम्ही आमच्या पक्ष, हे काँग्रेसने कधी केलं नाही, एनसीपीने कधी केलं नाही आठवल्यांबरोबर. त्यांना आठवल्यांची तेव्हाही ताकद तेवढीच होती एनसीपी बरोबर असताना किंवा सोनिया गांधींनी, पण त्यांना त्यांच्या पक्षावर ठेवलं. बीजेपीने 2 टर्म त्यांना दिले, मला 3ऱ्या टर्म मध्ये त्यांनी आपल्या सिम्बलवर आणलं.